श्रावण मास सुरू झाल्यावर सर्व सण सुरू होतात. त्यामुळे आपल्या सर्वांमध्येच हर्ष उल्हासाचं वातावरण असते. आपलं मन सर्व सणांमुळे ताजं आणि टवटवीत झालेलं असते. तसंच श्रावण मासात सगळीकडे हिरवळ पसरलेली असते. जणू निसर्गाचं मन देखील ताजं टवटवीत झालेलं असते. आणि त्याच निसर्गातून श्रावण महिन्यात उगणारी विशेष भाजी म्हणजे अळूची भाजी. या अळूमध्ये देखील वेगवेगळे प्रकारचे अळू असतात आणि त्या वेगवेगळ्या जातीच्या अळूची वेगवेगळी रेसिपी करता येते. अळूचं फतफदं, अळूची आमटी आणि आपल्या सर्वांचीच फेवरेट म्हणजे अळूवडी. अळूवडी बनवण्यासाठी ही अशी काळ्या देठांची पाने वापरायची असतात. या अळूने घशाला खाज येत नाही. माझ्या घराच्या बाजूला या छोट्याशा जागेत मी ही अळूची भाजी लावली आहे. नमस्कार मंडळी, मी आहे मीनल आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चवदार रेसिपीज या चॅनलवर. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी एक मोठा चमचा धने इथे भाजत आहे. धन्याबरोबर जिरंसुद्धा घातलं आहे आणि बडीशेप ही भाजून घेणार आहे. आज मी नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची व पद्धतीची अळूवडीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आता अळूवडीच्या सारणासाठी मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्यात. भरपूर कोथिंबीर घेतली आहे. त्यात 1 वाटी ओला नारळ, भाजलेले धने, जिरं आणि बडीशेप घेतली आहे. 1 चमचा हळद, 1.5 चमचा गरम मसाला, 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि गूळ घातलं आहे. 2 मध्यम आकाराचे कांदेही मी चिरून घेतलेत. आता आल्याचे तुकडे करून घेतलेत. हे सर्व साहित्य थोडे थोडे करून मिक्सरला वाटून घेऊयात. या पद्धतीने केलेली अळूवडी चवीला अतिशय छान होते. खूपच चविष्ट लागते आणि नेहमीच्या अळूवडीपेक्षा जास्त रुचकर होते. हे वाटण वाटताना मी यात पाण्याऐवजी अर्धी वाटी चिंचेचा कोळ घातला आहे. हे सर्व वाटण आपण एका वाटग्यात काढलंय. असं बारीक वाटण करायचं आहे आपल्याला. या वाटणात आपण आता 3 मोठे चमचे तांदळाचे पीठ घालूयात. तांदळाचे पीठ वापरल्याने वडी थोडी कुरकुरीत होते. आता मी 1/2 किलो बेसन पीठ घेतलं आहे. तेही याच्यात मिक्स करूयात. मी बेसन पीठ व तांदळाचे पीठ यांचे प्रमाण 3:1 असे घेतले आहे. म्हणजेच तांदळाचे पीठ 3 चमचे तर बेसन पीठ 9 चमचे. हे मिश्रण करताना आपल्याला अजिबात पाणी वापरायचं नाही, कारण चिंचेच्या कोळात आपण हे वाटण वाटून घेतल्यामुळे पाण्याची अजिबात गरज लागत नाही. अळूच्या पानांना लावण्यासाठी आता आपलं हे सारण अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. लगेचच आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया. ही धुवून घेतलेली अळूची पानं आपण आता कापून घ्यायची आहेत. त्याचा देठ अशा प्रकारे काढून घ्यायचा आणि त्याच्या ज्या शिरा आहेत त्या लाटणं फिरून मोडून घ्यायच्या. असं केल्याने अळूवडी बांधताना सोपी जाते. अशा प्रकारे लाटणं फिरवल्याने अळूचे पान देखील फाटत नाही आणि अळूच्या ज्या शिरा आहेत त्या सर्व शिरा व्यवस्थितपणे दाबल्या जातात. अशा पद्धतीने मी सर्व पानांवर लाटणे फिरवून घेणार आहे. आपण आता एक पान घेऊन त्यावर सारण लावणार आहोत. सारण एकसारखं पूर्ण पानाला लावून घ्यायचं आहे. आता त्यावर उलट दिशेने दुसरे पान ठेवून त्यालाही सारण लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी एकावर एक 6 पाने ठेवून सारण लावून घेतलं आहे. आता आपण ह्याचा रोल करून घेणार आहोत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशी पाने दोन्ही बाजूने दुमडून घ्यायची आणि त्याला परत सारण लावून घ्यायचं, जेणेकरून रोल अगदी घट्ट वळला जाईल आणि रोल घट्ट बांधला तरच त्यामध्ये पोकळी राहणार नाही. सारण लावून अळूवडीचं व्यवस्थित एक एक पान चिटकून घ्यायचं आहे आणि असा रोल बांधून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता आता इथे आपला रोल तयार झाला आहे. रोल उघडला जाऊ नये म्हणून तो सुताने बांधून घेणार आहे मी. बांधल्यामुळे तो लूज होत नाही आणि अळूवड्या अगदी छान कापल्या जातात. आता आपण रोल वाफवून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे उकड पात्र घेतलं आहे. उकड पात्रामध्ये 1 तांब्याभर मी पाणी टाकले आहे आणि उकड पात्राची जी जाळी असते ती सुद्धा लावून घेतली आहे आणि त्याच्यावर रोल ठेवला आहे. रोल हा आपल्याला 7 ते 8 मिनिटच वाफवायचा आहे.
आपण नेहमीच्या अळूवडीसाठी 15 ते 20 मिनटं रोल वाफवून घेतो, पण इथे आपल्याला हा रोल हाफ बॉईलच करून घ्यायचा आहे. माझा रोल वाफवून झाला आहे, मी तो काढून घेते. आणि आता आपण आपली युनिक पद्धत वापरणार आहोत. मी रोल कापून साधारणतः 10 वड्या करून घेतल्या आहेत. पहा किती छान वड्या तयार झालेल्या आहेत आणि या वड्यांमध्ये अजिबात पोकळी राहिलेली नाही. पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया. एका टोपात मी 2 मोठे चमचे तेल घेतले आहे. तेल गरम झाल्यावर त्यात थोडी मोहरी, जिरं आणि कढीपत्ता घालूयात. फोडणी तडतडली की आपण आपल्या अळूवड्या अशा प्रकारे टोपात ठेवणार आहोत. अळूवड्या ठेवल्यानंतर मी थोडी हळद घालून घेतली आहे. तुम्ही फोडणीत सुद्धा हळद घालू शकता. मी विसरल्यामुळे मी आत्ता हळद घालून घेते. आणि आता घालणार आहोत आपण नारळाचे दूध. मी हे 1 वाटी नारळाचे दूध वापरते आहे. नारळाच्या दुधात मी अगोदरच मीठ घातलं होतं. आता झाकण ठेवून आपण 10 मिनटं शिजवणार आहोत. ही रेसिपी अतिशय हेल्दी आहे कारण आपण अळूवडी तळणार नाही आहोत आणि या पद्धतीने केलेली अळूवडी चवीला अतिशय छान होते. खूपच चविष्ट लागते. नेहमीच्या अळूवडीपेक्षा जास्त रुचकर होते. तर तुम्हीही अशी नारळाच्या दुधातील अळूवडी करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा. अशाच पारंपरिक आणि चवदार रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय.